नमस्कार. मी डॉक्टर सतीश, पूर्वगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, जागतिक मातृभाषा दिन या अनुषंगाने आजन्म नांदते मराठी ही कविता साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपण पाहणार आहोत. त्या अनुषंगाने मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचं गौरव आणि मराठी भाषेविषयी माहिती आपण बघू. मी माझं भाग्य समजतो की मराठी भाषेची धुळाक्षरं आणि त्या धुळाक्षराची ठसे ज्या अंबानगरीमध्ये उमटली, त्याच अंबानगरीमध्ये मराठी भाषेचा पहिला ग्रंथ लिहिला गेला, विवेकसिंधू. संत मुकुंदराज स्वामी महाराजांनी त्या विवेकसिंधूच्या काही ओळी, वाणा गंगेची यात्री मनोहर अंबानगरी, तेथे राज्य करी शारंग धरू शके 1100 धवस्वरू या अनुषंगाने प्राकृत मराठी भाषेचा पहिला आद्यग्रंथ अंबानगरीमध्ये निर्माण झाला. त्या अंबानगरीतील सर्व मराठी माणसांचं भाग्यच आहे की ज्या मराठी भाषेची धुळाक्षरं, त्या धुळाक्षरांची पहिले नक्षी ठसे या मातृभूमीतून पुढे चालली. याच मातृभूमीनं मराठी भाषेला मोठं करण्याचं काम केलं. याच मातृभूमीतील, मराठवाड्यातील मातृभूमीनं संत चळवळ निर्माण केली. त्या संत चळवळीमध्ये संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड, संत नामदेव, जनाबाई, संत दासोपंत, संत एकनाथ महाराज आणि एकूण सर्व भक्ती चळवळीतील ही संत मंडळी, याच संत मंडळीनं लोकशाही आणि मराठी भाषेनं महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं, माणसाला माणूस म्हणण्याचं, माणसाच्या सुखाचा शोध घेण्याचं काम केलं. हीच मातृभाषा आम्हाला मोठं करण्याचं काम करते. याच मातृभाषेनं आम्हाला मोठं केलं. याच मराठवाड्यातल्या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वेरूळचे, त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि त्यानंतर मराठी भाषा मोठी होण्याचं, मराठी माणसं मोठं होण्याचं खूप मोठं कार्य पुढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून आणि मराठी माणसाच्या हातून घडलं. एवढंच नाही तर स्वातंत्र्याच्या चळवळीतही असेल, या मराठी माणसांनी आणि मराठी भाषेने मोठं काम केलं. लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्रीचा विचार दिला. देशाला लोकशाही संविधान देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. हीच मराठी भाषा, हीच मातृभाषा जगभर गेली. जगातील मोठी माणसं निर्माण करण्याचं काम मातृभाषेनं केलं आणि ही मातृभाषा करतच असते. त्याच मातृभाषेच्या नगरीतून, त्याच मातृभाषेच्या भूमीतून मी आपल्याशी संवाद साधत आहे. मी माझं भाग्य समजतो की या मातृभाषेच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि आपल्या सर्व या अंबानगरी वासियांचा, आणि म्हणून आपलं आणि तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की मातृभाषा जगभर वाढली पाहिजे, ती वाढवली पाहिजे आणि ते ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. त्याच अनुषंगाने आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे उत्तम जाणकार आणि साहित्यिक होते आणि त्यांच्या साहित्यामधून आपल्याला सहजपणे दिसून येतं की सह्याद्रीचे वारे या भाषण संग्रहातून त्याने अनेक वेळेस वारंवार सांगितलं की शिक्षण कधीही मातृभाषेतून मिळालं पाहिजे आणि ते शिक्षण मातृभाषेतून मिळालं तर ते आकलन चांगल्या पद्धतीने होतं, ते भरणपोषण चांगल्या पद्धतीने होतं. तोच भाग आपल्याला मातृभाषेच्या अनुषंगाने, मातृभाषा जागतिक दिवसाच्या अनुषंगाने बघायचा आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण म्हणले किंवा तुम्हाला काही जणांना वाटेल की मी साहित्यिक आहे,
पण मी साहित्यिक म्हणून नाही, मातृभाषेचा रसिक म्हणून बोलतो. आणि म्हणून या अनुषंगाने की आजपर्यंत आमचं दुर्दैव आहे की ज्ञानभाषा आणि राजभाषा ही कधीच एकत्रित झाल्या नाही. आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राचं विशेष करून दुर्दैवच म्हणावं लागेल. कारण सुरुवातीच्या काळामध्ये मोगली आक्रमणं झाली आणि त्यामुळे लोकांची भाषा मराठी राहिली, सामान्य व्यवहाराची भाषा मराठी राहिली आणि राजदरबारी भाषा उर्दू आणि पारशी राहिली. पुढच्या काळामध्ये इंग्रज भारतात आले, त्याबरोबर महाराष्ट्रातही आले आणि म्हणून राजदरबाराची भाषा इंग्रजी राहिली, लोकांची भाषा मराठी राहिली. आणि म्हणून तो विकास म्हणावा त्या बाबतीनं पुढे सरकला नाही. याच अनुषंगाने कधी शिक्षण मातृभाषेतून दिलं गेलं पाहिजे. या अनुषंगानं यशवंतराव चव्हाणांचे हे थोर विचारही आज आम्हाला लक्षात येतात. आणि म्हणून मराठी माणसं आणि मातृभाषा माणसाला किती मोठं करते याचे उत्तम उदाहरण भक्ती चळवळीनं दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. एवढंच काय, संत नामदेवांनी कीर्तनरूपी देशभर प्रचार केला आणि त्याच अनुषंगाने संत नामदेवांचे अभंग गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये नामदेव की मुखबाणी या अनुषंगाने स्वतंत्र प्रकरण आहे. म्हणून ह्या मराठी भाषेचं महत्त्व किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याच अनुषंगानं जगभरच्या विद्वानांनीही आणि विशेष करून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी गोव्यात आलेले फादर स्टीफन्स यांनी म्हटलं की जगे परमशास्त्र प्रगटावया भाषा मराठी या बांधुनी. आणि जगातलं सर्वात उत्तम शास्त्र जर निर्माण व्हायचं असेल तर ते मराठी भाषेतून व्हावं. ते मराठी भाषेची तेवढी महती आहे, मोठेपण आहे. त्याच अनुषंगानं संत ज्ञानेश्वरांनीही बोलले की मराठाचे माझा बोलाव कौतुके, अमृतापरी पैजा जिंके, आयशे अक्षरे रसिके मिळविणं. त्याचबरोबरनं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं की आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे, शब्दांची यत्ने करू, शब्दही आमच्या जीवनाचे जीवन, शब्द धन वाटू जनलोका, शब्द धन वाटू जनलोका. आणि म्हणून हे भाषेचं महत्त्व संतांना कळालं, भक्ती चळवळीला कळालं, अनेक थोर माणसांना कळालं. आज मातृभाषा दिवस या अनुषंगाने मातृभाषा जपण्याचं मोठं कार्य, महान कार्य आपल्याला करायचं आहे. ते मराठी माणसांना करायचं आहे. आणि ही मातृभाषाच टिकली तर आपली संस्कृती टिकत असते, देश टिकत असतो, त्याचं अस्तित्व राहत असतं. या अनुषंगाने मातृभाषा टिकवणं हे आमचं आद्य कर्तव्य, परम कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने असणारी आपण अजन्म नांदती मराठी ही कविता साहित्य सौंदर्याच्या प्रवासात बघणार आहोत. अजन्म नांदती मराठी. परकीय आक्रमणातही क्रांतीचे बीज पेरिते मराठी. परकीय आक्रमणातही क्रांतीचे बीज पेरिते मराठी. मराठी माणसाच्या रक्तारक्तात अजन्म नांदती मराठी. मराठी माणसाच्या रक्तारक्तात अजन्म नांदती मराठी. लोकशाहीच्या मंदिरात हाल शोषिते मराठी. लोकशाहीच्या मंदिरात हाल शोषिते मराठी. सत्तेच्या राजकारणात वेदनेचे बाण झेलिते मराठी. सत्तेच्या राजकारणात वेदनेचे बाण झेलिते मराठी. वेदनेचे बाण झेलिते मराठी. आजच्याही राजदरबारात दिशाहीन होती मराठी. आजच्याही राजदरबारात दिशाहीन होती मराठी. आजच्याही राजदरबारात दिशाहीन होती मराठी. भाषा प्रांत रचनेनंतरही बेहाल होती मराठी. भाषा प्रांत रचनेनंतरही बेहाल होती मराठी. संविधान दिनी निराधार होती मराठी. संविधान दिनी निराधार होती मराठी. लोकशाहीला भान देते संत माऊलीची मराठी. लोकशाहीला भान देते संत माऊलीची मराठी. लोकशाहीला भान देते संत माऊलीची मराठी. निवडणुकीच्या चक्रव्यूहात आज फसली मराठी. निवडणुकीच्या चक्रव्यूहात आज फसली मराठी. दिल्लीच्या हुजरेगिरीत आज गुदमरते मराठी. दिल्लीच्या हुजरेगिरीत आज गुदमरते मराठी. दिल्लीच्या हुजरेगिरीत आज गुदमरते मराठी. वर्तमानपत्राच्या लेखनीत आज थरथरते मराठी. वर्तमानपत्राच्या लेखनीत आज थरथरते मराठी. बातमीपत्राच्या व्यासपीठावर वाचाळाचे शब्द झेलिते मराठी. बातमीपत्राच्या व्यासपीठावर वाचाळांचे शब्द झेलिते मराठी. वाचाळांचे शब्द झेलिते मराठी. दिल्लीच्याही तख्तास आधार देते मराठी. दिल्लीच्याही तख्तास आधार देते मराठी. देशभक्तीच्या गुणगौरवाचे गीत गाते मराठी. देशभक्तीच्या गुणगौरवाचे गीत गाते मराठी. कीर्तनाच्या रंगी नाचत ज्ञानदीप लाविते मराठी. कीर्तनाच्या रंगी नाचत ज्ञानदीप लाविते मराठी. गुरुग्रंथ साहेबास आधार देते संत नामदेवांची मराठी. गुरुग्रंथ साहेबास आधार देते संत नामदेवांची मराठी. संत नामदेवांची मराठी.
दुःख दारिद्र्याच्या वेदनेचे शब्द सहल शोषिते मराठी. दुःख दारिद्र्याच्या वेदनेचे शब्द सहल शोषिते मराठी. संत चोखोबांच्या विद्रोहाचे अभंग गाते मराठी. संत चोखोबांच्या विद्रोहाचे अभंग गाते मराठी. संत कबीरांचे दोहे आज सांगते मराठी. संत कबीरांचे दोहे आज सांगते मराठी. संत कबीरांचे दोहे आज सांगते मराठी. फकीरांच्या मानवतेचे अभंग गाते मराठी. फकीरांच्या मानवतेचे अभंग गाते मराठी. रविकिरणांना चांदण्याचा घास भरविते मराठी. रविकिरणांना चांदण्याचा घास भरविते मराठी. विज्ञानाला वाट दाविते संत तुकोबांची मराठी. विज्ञानाला वाट दाविते संत तुकोबांची मराठी. कष्टकऱ्यांच्या श्रमात नित्यदिनी भिजते मराठी. कष्टकऱ्यांच्या श्रमात नित्यदिनी भिजते मराठी. शेतकऱ्यांच्या शेतातून अन्यायाचे गीत होते मराठी. शेतकऱ्यांच्या शेतातून अन्यायाचे गीत होते मराठी. शेतकऱ्यांच्या शेतातून अन्यायाचे गीत होते मराठी. हिमालयाच्या रक्षणाचा विडा उचलते मराठी. हिमालयाच्या रक्षणाचा विडा उचलते मराठी. सह्याद्रीच्या निधड्या छातीने शत्रूंनाच समोर भिडते मराठी. सह्याद्रीच्या निधड्या छातीने शत्रूंनाच समोर भिडते मराठी. शत्रूंनाच समोर भिडते मराठी. निस्पुऱ्याच्या दारी लोकशाहीसाठी भांडते मराठी. निस्पुऱ्याच्या दारी लोकशाहीसाठी भांडते मराठी. वर्षावरच्या घरात संस्कृतीसाठी झुंजते मराठी. वर्षावरच्या घरात संस्कृतीसाठी झुंजते मराठी. संस्कृतीसाठी झुंजते मराठी. आपल्याच घराघरात हाल सोचिते मराठी. आपल्याच घराघरात हाल सोचिते मराठी. अभिजात तख्तावर बसून अश्रू ढाळीते मराठी. अभिजात तख्तावर बसून अश्रू ढाळीते मराठी. अश्रू ढाळीते मराठी. मित्रांनो, मातृभाषा हा आज आंतरराष्ट्रीय जागतिक दिवस आहे. त्या अनुषंगाने मातृभाषा आणि तिची वाढ करणं, तिला सांभाळणं, तिला वाढवणं हे आपलं आद्य आणि परम कर्तव्य आहे. आणि विशेष करून संत मुकुंदराज महाराजांच्या या पावनभूमीमध्ये जन्माला आलेल्या सर्व माणसांचं, मराठी माणसांचं आणि महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांचं आद्य कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे की मातृभाषा आपली वाढली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, तरच आपलं संस्कृती आणि आपलं अस्तित्व टिकेल. या अनुषंगाने मातृभाषेच्या या दिनी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ह्या मराठी भाषेचा, संस्कृतीचा, मराठी भाषेच्या मोठेपणाचा इतिहास सर्व लोकांसमोर गेला पाहिजे, सर्व लोकांना समजला पाहिजे आणि सर्व लोकांनी ही मराठी भाषा आणि मातृभाषा वाढवण्याचं कार्य केलं पाहिजे. या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मातृभाषा आणि हा व्हिडिओ आणि हे विचार पोहोचले पाहिजे, यासाठी आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.